सर्वेवाल्याचं सुद्धा तसंच म्हणणं होतं आणि जनतेचा सुद्धा कोल तसाच होता. मात्र रात्रीतून काय झालं काय नाही कसं वातावरण फिरलं काही कळालं नाही. त्याच्यामुळं मोठा विजय होऊ शकलं नाही. नांदेड वाघाळा महापालिकेचं इलेक्शन निवडणूक झालेली आहे. मागच्या 2017ला आमचा स्ट्राईक रेट कमी होता. माझी एकमेव सीट शिवसेनेची निवडून आली. बाकी सीटा सगळ्या पडलेल्या होत्या. मात्र यावेळेस आमच्या 4 सीटा झालेल्या आहेत शिवसेनेच्या दक्षिण उत्तरच्या. त्याच्यामुळे स्ट्राईक रेट वाढलेलेच आहे, कमी कुठे झालं आहे. त्याच्यामुळे अजून वाढणारच आहे. भविष्यामध्ये अजूक सुधारणा करू 100% याच्यापेक्षा जास्त सीटा वाढू. नाही साहेब, 15 दिवस झाले मी आज इथं या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये संघर्ष करत आहे आणि एकटा फिरत आहे सगळीकडं, प्रचार करत सगळीकडं, असं कुठंच नाही. आणि त्याच्यामुळं चांगलं वातावरण झालं लोकांमध्ये. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सुद्धा म्हणले की नाही कल्याणकर साहेब तुमच्या 12 ते 15 सीटा येतील. म्हणजे तुम्ही सुद्धा तयार आहे, म्हणजे तुम्ही सुद्धा हे केलं की कबूल केलं की व तुमच्या 100% सीटा येतील. म्हणजे असं सर्वेवाल्याचं सुद्धा तसंच म्हणणं होतं आणि जनतेचा सुद्धा कोल तसाच होता. मात्र रात्रीतून काय झालं काय नाही कसं वातावरण फिरलं काही कळालं नाही. त्याच्यामुळं मोठा विजय होऊ शकलं नाही. येणाऱ्या काळात 100% याच्यात सुधारणा करून आपण विजय चांगला हे करू. आता लक्ष्मी दर्शन म्हणा की आता तसंच आहे ना विषय. ते म्हणजे काहीतरी विषय झालेला आहे, रात्रीतून कार्यक्रम झाला आहे सगळं. मात्र जे घडलं ते योग्य नाही. कारण आम्ही संघर्ष करत आलेला आहे. शिवसेना पहिल्यापासून हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी एकच सांगितले की तुम्ही संघर्ष करा. तुम्ही संघर्ष केल्यानंच भेटत असते. आम्ही संघर्ष करत राहिलो लास्टपर्यंत. त्याचा 100% फायदा झालेला आहे. गेल्या वेळेसपेक्षा यावेळी सीटा वाढलेल्या आहेत. येणाऱ्या काळात सुद्धा शिवसेनेच्या सीटा वाढतील. एकनाथभाई शिंदे साहेबांचं काम चांगलं आहे. मोठमोठ्या चांगल्या योजनासुद्धा राबविल्यात. आपण या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये चांगला विकास केलेला आहे. याची जनता 100% साथ देईल. जनतेलाही माहिती आहे की यावेळेस अन्याय झालेला आहे, 100% न्याय देईल.